श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत एकनाथ महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. हा अभंग प्रकार कांडण या स्वरूपात आहे. यात धान्य कांडण्याच्या प्रक्रियेचा आध्यात्मिक अर्थ सांगितला आहे. अभंग. विवेक कांडणी कांडिते साजणी, निजबोध स्मरणी फिरत असे. विवेक कांडणी कांडिते साजणी, निजबोध स्मरणी फिरत असे. देह हे उखळ मन हे मुसळ, कांडिले तांदूळ विवेकाचे. देह हे उखळ मन हे मुसळ, कांडिले तांदूळ विवेकाचे. एका जनार्दनी कांडण कांडिता, ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. एका जनार्दनी कांडण कांडिता, ब्रह्मसायुज्यता प्राप्त झाली. अर्थ. हे सखे, मी विवेकरूपी कांडणीने सत्य असत्य याचा विचार करून मनातील अज्ञान कांडत आहे. त्याचवेळी आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचे स्मरण माझ्या मनात सतत चालू आहे. या साधनेत देह हा उखळ आहे, मन हे मुसळ आहे. विवेकाच्या साह्याने अज्ञानाचा कोंडा दूर करून आत्मज्ञानरूपी शुद्ध तांदूळ प्राप्त केला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ही जनार्दन स्वामींच्या कृपेमुळे असे विवेकरूपी कांडण करीत असताना ब्रह्माशी एकरूप होण्याची मोक्षाची अवस्था प्राप्त झाली आहे. सारांश. विवेकाने योग्य अयोग्य काय ते पाहून अज्ञान दूर करावे. देह मन याचा उपयोग आत्मज्ञानासाठी करावा. गुरुकृपा आत्मस्मरण यामुळे परमेश्वराशी एकरूपता प्राप्त होते. ब्रह्म प्राप्तीचा आनंद आपल्याला मिळू शकतो. बाह्य कर्मापेक्षा अंतःकरणाची शुद्धी ही खूप महत्त्वाची असते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.